कीर्तनाकरता घेतलेला अभंग एक कर्मनिष्ठ, कर्माला प्राधान्य देऊन 60,000 वर्षे स्वप्नात न येणारा भगवान परमात्मा त्याला आपल्या हृदयामध्ये साठवण्याची शक्ती ज्यांनी तयार केली असे असणारे सावता महाराज. सावता महाराज म्हणजे सामान्य नाही. कर्माला प्राधान्य देणं. एक लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायामध्ये जी जी संत मंडळी होऊन गेली ना, त्या संत मंडळीने आम्हाला अगोदर कर्म करायचं शिकवलंय. म्हणजे आम्हाला नीट ज्ञानेश्वरी कळत नाही, गाथाही कळत नाही, भागवत कळत नाही, वव्या कळत नाही, काय नाही. छोटे छोटे प्रमाण आपले पाठ केले. पत्ते खेळणाऱ्याने सुद्धा पाठ केले होते. तुका म्हणे कसं जसं होईन तसं वड म्हणले. कुठे आम्ही लावतो त्याचा काय मेळ कळत नाही. कोण कशाचं काय वर्णन काय सांगतील कीर्तनकार हे सुद्धा कळत नाही. एकाने प्रवचन केलं, तो म्हणला सर्वस्यच्या अमृदी सन्निविष्टो मत्तस्मृती ज्ञानमपोहनंच वेदैश्य सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदे. भगवान परमात्मा अर्जुनाला गीतेमध्ये तत्वज्ञान सांगतात. अर्जुना, अरे विश्वामध्ये सगळ्यात जास्त प्रिय काय असेल तर चहा आहे म्हटले, सर्वस्य चहा. पुन्हा अर्जुना तू विचारतील कशावरचा चहा? हृदय सन्निविष्टो स्टोवरचा चहा म्हणले. आणि तो चहा जर आपल्या हृदयामध्ये धारण केला तर थोडंसं पोटात गडबड होऊ नये म्हणून मपोहनंच थोडे पोहे खायचे म्हणले. मी माझ्या मनाने बोलत नाही म्हणले. अरे वेदैश्य, वेद हात वर करून सांगतात, वेदैश्य सर्वै रहमेव वेद्यो. आणि असं जर केलं तर वेदांत कृत वेद विदेव, त्याचे त्या ठिकाणी उद्धार झाल्याशिवाय राहत. असं सांगितल्यावर काय सांगत जावं सांगा. कर्माला प्राधान्य दिले संतांनी. समर्थ म्हणतात एका ठिकाणी, आधी प्रपंच करावा नेटका, कोठे नसू द्यावा फाटका, परी परमार्थाचा चुटका असू द्यावा. दादा महाराज, योगेश महाराज, मला कळतं बरं काही सगळं, पण आता कधी कधी तिथपर्यंत जात नाही, माफ करत जा. सूर्य एखादी वेळेस कमी जास्त होतो. उभा राहून तर जमतच नाही, नाविलाज झालाय. आधी प्रपंच करावा नेटका. महाराज म्हणतात अगोदर प्रपंच करा. नलगती सायास नका त्यजो रांडा पुरे, बांधा सोप्या माड्या घरे. अगोदर प्रपंच करा. कर्म शिकवलंय, पुढे बोलणार आहे मी. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात धर्म कशाला म्हणतात? जयाचे जे विहित तेच ईश्वराचे मनोगत, ते केली आणि भ्रांत पावीचे तो. त्याचा अर्थ आहे ज्याच्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे तेच कर्म भ्रष्टाचार रहित योग्य पद्धतीने पार पाडणे, तो त्याचा काय आहे? धर्म आहे. स्वामी काजा गुरु भक्ती वचन सेवा पती, पितृ वचन सेवा पती, पितृ वचन सेवा. काजा गुरु भक्ती पितृ वचन सेवा पती, पितृ वचन सेवा पती, वचन सेवा पती, सेवा पती. भास्कर महाराजांनी धर्म सांगितलाय. काय धर्म आहे हो? स्वामी काज गुरु भक्ती, शिष्याने गुरुची सेवा करावी. आता झालंय कसं, काम सांगितलं तर म्हणले पाय कसे सोडू, आणि बेत असला की म्हणले आज्ञा कशी मोडू. हे चालू आहे सध्या. नाही, शिष्याने गुरुची सेवा करावी, सेवकाने स्वामीची सेवा करावी, पत्नीने आपल्या मालकाची सेवा करावी. हे धर्म आहे. हे धर्म तेच आमचं कर्म आहे. आणि ते कर्म जो योग्य पद्धतीने पार पडतो तो साधुत्वाला प्राप्त होतो. याच पद्धतीचं जीवन जगलेले सावता महाराज. फार वेळ जाईल आपला, इथे पुढे जातो, वेळ जाईल. पंढरपूर माहीतच नाही, कधी माहीतच नाही. आपल्या भरपूर वाऱ्या झाल्या. माझी 45वी वारी पूर्ण झाली.
पण अजून काही मेळ बसला नाही. दादा भिशी कितीक झाली? भागत आहे का आपलं? भागत आहे का अंदर येतोत आपण? ही आमची वारीची पद्धत आहे. एखाद्या यजमानाच्या घरी गेलो, ते पाट टाकतात, हे फुलं ती आणतात, गंध लावतात. आमचं त्या गंधाकडं लक्ष नसतं, पाय धुण्याकडं लक्ष नसतं. हार घातला ते बी माहीत असतं हे वाळूनच जाणार आहे सकाळपर्यंत, त्या हाराकडं लक्षच नसतं. आमचं लक्ष असतं मालक खिशात हात कधी घालतो. ही आमची वारी आहे. किंवा ताटात काही ठेवलेलं आहे का? ही आमची वारी आहे. ती वारी करून तरी अर्थ आहे का? नाही. देवाची चाडे आळवावे देवा, देवाच्या चाडे आळवावे देवा, चाडे आळवावे देवा, देवाच्या आळवावे देवा. ओस देह भाव पाडूया, तुझ देह भाव पाडूया, तुझ देह भाव पाडूया. ती भक्ती ठरते बेदरे महाराज. देवाची चाडे आळवावे देवा. त्याला पंढरपूरला जावं लागत नाही, पैठणला जावं लागत नाही, आळंदीला जावं लागत नाही. जावं लागतं का? ती सवय आम्हाला लागावी म्हणून जायचं आपण. सावता महाराज गेलेच नाही, पण कर्म चोख होतं. 5 रुपयाची कोथिंबिरीची जोडी 5 रुपयालाच द्यायची, नाही का? नाही तर घ्यायची 1.5 रुपयाला आणि विकायची 9 रुपयाला. सध्या हेच चालू आहे. सध्या प्रत्येक जण शहाणं कोणाला समजू लागलाय की जास्त शहाणा तोच की त्याला जास्त लोकाला फसवता येतं. जास्त लोकाला जो फसवतो तो सध्या शहाणा ठरतो आणि त्याचंच समर्थन चालू आहे. विठाला विठाला धडक म्हणतो तो आपण. 4 लोकाला फसवलं नाही. आपल्या वाटेला आलेलं कर्म तोच आपला धर्म आहे आणि त्यालाच मानून शेवटच्या क्षणापर्यंत जीवन जगून ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आधी करून चोखोबा आहे, सेना महाराज या संत मंडळीमध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो ते सावता महाराज आहेत. डोक्यात काहीच नाही, एकच आहे. विठ्ठल 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 माय बाबा पांडुरंगा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. कांदे लावायत असताना कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. मुळा भाजी, मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर. अवघा व्यापियेला झाला माझा हरी, अवघा व्यापियेला, अवघी हे कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. जास्त लय वाढल्यावर अशा साली जमत नाहीत ना पुढं. मग दुसऱ्या टप्प्यात कांदा मुळा भाजी, याला अनेकत्वामध्ये एकत्वाचं दर्शन म्हणतात. आणि चलसृष्टीमध्ये त्याचं दर्शन करणं, पण अचल सृष्टीमध्ये चत काय अचेतन सचेतन अचेतन याचं सुद्धा ज्याला भान राहिलं नाही. एकच भान आहे की या सृष्टीमध्ये ज्याने सृष्टी निर्माण केली तो प्रत्येक कणाकणामध्ये आहे.
घट घट में राम रमैया तो नाही ऐसा ठाव प्रत्येक ठिकाणी तो आहे हा सर्वगती राम देहा दे सर्वगती राम देहा दे सर्व सर्वगती राम देहा दे हा सर्वगती राम देहा दे हा सर्वगती राम देहा दे ये हो सर्वगती राम देहा दे हे सर्वगती राम देहा दे ये सर्वगती राम देहा दे ये सूर्य प्रकाशक सूर्य प्रकाशक बेकार लोक आहे ते यांच्या मनात आलं की काही मेळ बसू देत नाही किती छान आहे याला तेवढं तोलून धरणं म्हणजे ही सुद्धा आपल्या आई वडिलांची ज्ञानोबराय तुकोबरायांची तुमच्यावरती कृपा आहे बाबा सोपं नाही आहे जुन्या चाली होत्या आता त्या नाही राहिल्या आता ते एकच गाजत आहे बा लोण्याचा गोळा तेवढंच आहे त्यात काहीच नाही जुने हे जे लोक होते ना हे तू का म्हणे माझे तू का म्हणे माझे हेच सर्व सुख तू का म्हणे माझे हे जुन्या चाली 8 मात्रातल्या 8.5 मात्रा 7.5 मात्रा गोड चाली म्हणायचे सर्वा घटी राम या सर्व घटामध्ये घट घट मे राम रमैया सावता महाराजांनी पाहिलंय कांदा माझा हरी आहे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई लसूण मिरची कोशिंबिरी अवघा झाला माझा हरी सावत्याने केला मळा विठ्ठल गोविला गळा परिणामी जे जप्याला जमलं नाही जे तप करणाऱ्याला जमलं नाही जे अष्टांगादी योग साधना करणाऱ्याला जे जमलं नाही ते सावता महाराजाने जमवलं साठविला हरी जे हृदय मंदवेली साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला कृष्णा महाराज फक्त यायची गैरहजेरी होऊ देऊ नका आता सप्ताह पार पडला आपला सप्ताह पार पडला धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला जाता त्रैलोक्याचा दाता साठविला परिणामी धन्य ते आरण रत्नाची खान जन्मला निधान सावता तो शेवटचं टोकै नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला आणि वंश उद्धरीला माळी यांचा भगवान परमात्माला हनुमंताने आणि सावता महाराजांनी आपलं हृदय फाडून त्या ठिकाणी
साठवलं. ही शक्ती निर्माण कशाने झाली तर फक्त एक भगवान परमात्माच्या नामस्मरणाने. आणि ती आलेली अलौकिक अनुभूती सावता महाराज आज अभंगाच्या प्रथम नावाची आपण भिवू सर्व नावाची आपण भिवू सर्व नावाची आपण भिवू सर्व नावाची आपण भिवू सर्व हे नावाची आपण भिवू सर्वता नावाची आपण भिवू सर्वता नामाची कर्माला प्राधान्य देऊन जीवनामध्ये परिवर्तन करून चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत नाव राहील. याच्याही उलट बोलायचं म्हटलं तर जोपर्यंत हे नाव आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य असेल. असं ज्यांचं जीवन सावता महाराज यांचा अभंग उपस्थित केलेला आहे. आणि या अभंगाद्वारा, कारण आज पहिला दिवस आहे, कीर्तनकाराला बंधन असतात. कीर्तनकाराने बंधन आहे. आता आमच्या इथं ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन ते एका मुलीचं, आणि तिनं अभंग घेतला तुकडोजी महाराजाचा. ज्ञानोबारायचा शेवटपर्यंत पत्ताच नाही. परवा एकाचं गोकुळ अष्टमीला कीर्तन झालं, अभंग घेतला उजळले भाग्य आता. आणि शेवटचे 7 मिनिटं शिल्लक राहिल्याच्या नंतर गावकरी म्हणले, महाराज कृष्णाच्या जन्माची वेळ झाली. हो म्हणले, आता जन्म करावा लागेल. ह्याची परिस्थिती चालली. अभंग घ्यावा लागतो म्हणून अभंग घ्यायचा, त्याच्यावर बोलावंच असं कोणी सांगितलंय? असं काही नाही. तुम्ही भाग्यवान आहेत. हे काही शब्दाला इकडे तिकडे न होताना प्रवचन असो कीर्तन असो अभंग सोडवण्याची पद्धत ज्या साधूला लाभली त्यांचं नाव कृष्णा महाराज बागडे आहे. विठाला विठाला नाही कीर्तन भेटले तरी गरज नाही, नाही भागवत भेटले तरी गरज नाही, नाही रामाने भेटले तरी गरज नाही, पण किमान शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानोबाराय तुकोबाराय नगद नारायण महाराज आमच्यावर खुश राहावेत एवढीच प्रतिज्ञा देवाला आपण करायची.
लोकांना खुश व्हायचं म्हणून आम्ही काही करायचं नाही. चला, सावता महाराज अभंगाद्वारा नामाचं महत्व प्रतिपादन करत आहे. नाम किती श्रेष्ठ आहे. भगवत प्राप्तीचे साधन अनेक आहेत, अनेक साधन आहेत. आपण सर्व ज्ञात आहात, बहुश्रुत आहात. इथे वेळ जास्त घेणं योग्य नाही. फार मोठे साधन आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय आटयोग उदपीडन कुंडलिनी कलिमलदल भंग हे ऊर्ध्ववायूचा सेतू तोडून करिमरण भंग हे ब्रह्मरत्नी मिसळ मोक्ष भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम वासुदेवा. काय कळाल तुम्हाला बसलेल्याला? यावगडे मनोजय वासना तोडून केली बी मोडी. मणिपूर नगर पाथा दुर्गती मोडी. काम क्रोध मोह मत्सर दंभ अहंकार जोडी. अखंड परमानंदी शिवनी उभवी गुडी. कठीण साधना आहेत, कठीण साधना. योग साधना आहे, याग साधना आहे, यज्ञ साधना आहे. तेही कठीण आहे. महिनाभर मी यज्ञ करतो, ते सोपं नाही. यज्ञ करणं कठीण होत आहे. यज्ञ, याग, व्रत. आता महाराज बोलताना जेवताना बोलत नाहीत. तुम्हाला वाटलं बोलताना जेवत नाही, आहे का नाही? जेवताना बोलत नाहीत. मौन व्रत आहे. छान आहे त्या मौन व्रत. कारण हे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्या अन्नाचं सेवन. मी मोठमोठ्याने बोलत होतो एकला, ते बोललेच नाही. पण बोलत हे काय व्रत आहे, व्रत. पण हे व्रतामध्ये एखाद्या वेळेस असा प्रसंग येतो की ते व्रतही मोडलं जातं आपलं. असं अनेक वेळा घडतं जीवनामध्ये. म्हणून व्रतामध्ये कठीणता आहे, यागामध्ये कठीणता आहे, योगामध्ये कठीणता आहे. योग, याग, व्रत, नियम सुद्धा कठीण आहे. आता अनुष्ठानात पहिल्या दिवशी म्हणलं चप्पलच घालायची नाही, आणि बिगर चप्पलीच्या बाथरूमला दिलून काटा मोडा. म्हणलं दुसऱ्याच दिवशी काही बंद नाही पडलं. म्हणलं घालायची, घातली चप्पल. एक जणाने मुगाच्या शेंगा आणून दिल्या संध्याकाळी. म्हणलं संध्याकाळी खायला काय हरकत आहे? नाही, तसं खाल्लं नाही म्हणा. व्रत अर्थात ही जी साधन आहे त्याच्यामध्ये क्लिष्टता आहे, दुस्तरता आहे. मला एवढंच सांगायचं आहे. हे साधनं सोपी नाही आहे. त्याच्यामध्ये कमी अधिक झालं तर दोष लागण्याचा संबंध त्या ठिकाणी आहे. विठाला म्हणून ज्ञानोबाराय सारखी योग्यांची माऊली असताना ज्ञानोबाराय तुम्हाला मला सांगतात, अष्टांग योगे नशिनी जे यमने मनिरोध नकीजे रया. वाचा गीत गायजे वाचा योगाचे वाटा. जे निघाले गा सुबटा तया दुःखाचाची वाटा भागाला. ज्ञानोबाराय म्हणतात नका जाऊ तया वाटा. हा, त्या वाटेने तुम्ही जाऊ नका म्हणतात. त्या वाटेमध्ये दुस्तरता आहे. म्हणून संतांनी या कलियुगाचा विचार करून संत एकांती बैसले. संत एकांती बैसले. संत एकांती बैसले. पुढे काय? हा, सार हे काढिले निवडोनी. काय सार काढले? विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. सहुवेदाचे केले विवरण, अर्थ ही गहन काढून या. कधी कधी मेमरी हुकती आता माझी बरं का. चौवेद जान साई शास्त्री कारण. 18 ही पुराणे 18 पुराणे सिद्धांत. नामे विन हेती नाही हेत.
पुराण प्रसिद्ध सीमा पुराण प्रसिद्ध सीमा नाम तारक महिमा मागे जाई महादोष मागे जाई महादोष पुराण प्रसिद्ध सीमा नाम तारक महिमा मागे जाळी महादोष मागे जाळी महादोष पुराण प्रसिद्ध सीमा नाम तारक महिमा मागे जाळी महादोष पुढे नाही गर्भवास जे निंदिले शास्त्रे वंद केले नाम मात्रे एका जनार्दनी ऐसा त्रिभुवनी नाम ठसा एक नाम गाये तेथे सदा सुख आहे नाम गाताची वदनी ते उभा असे चक्रपाणी गाता घात निवारी उभा राहे सदाद्वारी आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे तुका म्हणे एका जनार्दनी नामासाठी धावे भक्ताची पाठी महाराज म्हणतात हा नामाचा महिमा आहे एवढा मोठा नामाचा महिमा आता चालता एक उदाहरण सांगू देतो एक शंकराचार्य आणि एक रामभद्राचार्य काय ऐका एका बाजूला शंकराचार्य आहेत आणि एका बाजूला रामभद्राचार्य आहेत दोन आचार्य आहेत दोघांकडे ज्ञान आहे ज्ञानाचा साठा आहे फार मोठं ज्ञान आहे दोघांकडे आणि तिसरा त्यांच्यामध्ये एक नामधारक आहे फक्त राधे 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 म्हणणारा राधे राधे म्हणणारा रामभद्राचार्य म्हणतात यांनी श्लोकावरती बोलून दाखवावं शंकराचार्य म्हणतात की अरे राधे राधे हेच संस्कृत आहे आणि हीच संस्कृताची परिभाषा आहे अर्थात दोन आचार्यामध्ये भांडण लागतं ज्या आचार्याला आम्ही सर्वश्रेष्ठ समजतो ते दोन आचार्य एका नामधारकाला श्रेष्ठ समजतात विठाला आणि शास्त्रही सांगतं ऐसे व्यत्यय परंपार नये नामधारका बरोबर ब्रह्मवेत्ता जरी असेल तरी सुद्धा नामधारकाची बरोबरी करू शकत नाही एकच दृष्टांत सांगून चालतो पुढे अयोध्येमध्ये काय झालं चर्चासत्र सुरू झालं चर्चासत्र वशिष्ठ विश्वामित्र चर्चासत्र सुरू झालं म्हणले नाम श्रेष्ठ का नामी श्रेष्ठ नाम श्रेष्ठ का नामी श्रेष्ठ बरेच दिवस चाललं ते कोणी म्हणायचं राम श्रेष्ठ आहे कोणी म्हणायचं नामी श्रेष्ठ आहे आता हे कळालं चर्चासत्र सुरू होत आहे नारद आले नारदाला वशिष्ठाने सांगितलं वशिष्ठ म्हणतात नारदा आज काय करायचं रामाचं दर्शन करायचं माझं दर्शन करायचं विश्वामित्राचं दर्शनच करायचं उलटी उडी मारायची निघून जायचं केलं ना तशा पद्धतीने त्यांनी ते आले राजा दशरथाचं दर्शन केलं वशिष्ठाचं दर्शन केलं आणि हनुमंताने विश्वामित्राला नमस्कारच केला नाही उलटी उडी मारली गेलं निघून अरे पांगून देणारे काही साधे लोक नसते फार विचित्र पुन्हा नारद गेले विश्वामित्राकडे विश्वामित्रा काय उरलं इथं काय उरलं तुमचं इथं मान राहिला नाही तुम्हाला मर्यादा राहिली नाही काय झालं तुझ्या भर सभेमध्ये माझा अपमान होतोय राम म्हणतात कोणी अपमान केला गुरुचा अपमान होत असेल तर मी तो सहन करणार नाही आणि शपथ घेतो सूर्य उदयाच्या अगोदर त्याला मी नाहीसं करेल गेले भडकन बोलून विचारलं पण कोणी अपमान केला म्हणजे हनुमंताने पुन्हा आईस्क्रीम गाडी झाली आईस्क्रीम झाली एका बाजूला गुरुजी आहेत आणि एका बाजूला ज्याने सर्वस्व जीवन नवविधा भक्तीपैकी दास्यत्व निकत्र हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण असा हनुमान आहे
पण नाविलाज झाला. राम निघाले धनुष्यबाण घेऊन. पहाटची वेळे ब्राह्मी मुहूर्त आहे. हनुमंताने स्नान केलं आणि पुन्हा नारद भेटले. हनुमंता काय चाललंय? गप्प बस बस हेच कामं करा म्हणले, भांडणच लावा लोकांचे. पण त्यावेळेस एकच नारद होतं, बरं का. त्या नारदाने जेवढे जेवढे भांडणं लावले त्या भांडणातून विश्वाचं कल्याण झालं. आता गल्लोगल्लीला नारद झालाय. स्वतःचं वाटोळं करून घेतो आणि लोकांचं वाटोळं करतो. एका माणसाला म्हणलं कसं काय चाललंय, बरं चाललं का? तो म्हणला बरं आहे काका, चांगलं चाललंय. पण खरं सांगू का तुम्हाला, लोकांचं वाटोळं केल्याशिवाय आपलं चांगलं होत नाही. अशा वृत्तीचे लोक जर असतील तर गाव कसं सुखी नांदेल? गावात परमार्थ भक्ती प्रेम कसं वाढलं जाईल? नारदा काय सांगू नका, आता काय संपलं. आता 10-5 मिनिटाचं सोबते. नारद म्हणतात चिंता करू नका हनुमंता, काहीच करू नका. डोळे झाका, अंतकरण वृत्तीची रेंज तदाकार करा आणि फक्त प्रभूचं भजन करा. प्रेम मुदित मनसे कहो राम 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 राम. टाळी वाजवा सर्वजण, हात वरती करा. प्रेम मुदित मनसे कहो राम 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 राम. प्रेम मुदित कहो राम 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 राम. ए पाप कटे दुःख मिटेले ते राम नाम. राम ने दुःख तेरे राम नाम. पाप कटे दुःख मिटेले ते राम नाम. पाप ने तेरे राम नाम. भव समुद्र सुखद नाव, भव समुद्र सुखद नाव. एक राम नाम, एक राम नाम. प्रेम मुदित मनसे कहो राम 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 राम. राम 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 राम. मनसे कहो राम 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 राम. हे माता पिता बंधु सखा सबई राम नाम. हे माता पिता राम राम राम. माता पिता बंधु सखा सबई राम नाम. हे माता पिता राम राम राम. भक्त जनन जीवन धन, भक्त जनन जीवन धन. एक राम नाम, एक राम नाम. राम 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 राम. प्रेम मुदित मनसे कहो राम 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 राम. बोलो राम राम राम. हे राम 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 राम. बोलो राम राम राम. बोलो राम राम हे बोलो राम 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 राम. बोलो राम राम राम. हे बोलो राम 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 राम. हे हो हो. हे राम प्रभु राम भगवान की जय. ऐकलं ना गाड्याने, लागलं ना तिथे. गावनाच विठू तुझा करू अनुवाद, गावनाच विठू तुझा करू अनुवाद. जिकडे पाय तिकडे सर्वमय गोविंद, जिकडे पाय तिकडे सर्वमय गोविंद, जिकडे पाय तिकडे सर्वमय गोविंद. हो गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने मनाचे आनंदे गायनाचे. असं झालं तर देव आपल्याला दूर नाही. नाचू लागले, बागरू लागले. राम आले, रामाने धनुष्याला बाण लावला. अंग थरथर कापत होतं रामाचं सुद्धा. आज माझा भक्त आहे. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, मनोने देखिले रामचरण. बागडू लागले. प्रभूने बाण सोडला. अरे प्रभूच्या 3 गोष्टी होत्या, एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी. एकदा रामाने सोडलेला बाण काम केल्याशिवाय मोकळा परत कधी येत नव्हता. परंतु आज रामाने बाण सोडला
तो बाण हनुमंताच्या जवळ गेला, 1 फुटाचं अंतर ठेवलं, हनुमंताला नमस्कार केला बाणाने, हनुमंताला एक प्रदक्षिणा केली आणि रामाच्या भात्यात येऊन बसला. राग आला रामाला, माझा बाण आहे, मी एक बाणी आहे. दुसरा बाण सोडला, त्याने त्याच्यापेक्षा अंतर जास्त सोडलं, प्रदक्षिणा केली आणि पुन्हा भात्यात येऊन बसला. राम म्हणतात मेळ काय झाला, 2 महिने आमच्या गाडीत, पैसे आमचेच, खायला आमचंच, 2 महिने, आणि शेवटच्या रात्री दुसऱ्याच्या गाडीत. हे कीर्तनकाराने बोलायचंच नाही इथून पुढे, आपल्याला काही घेणं नाही त्याचं. आलं बघायला थोडंसं, कारण हे ज्या दिवशीपासून याच्यात आलं त्या दिवशीपासून परमार्थाचं वाटोळ व्हायला लागलं. विठाला आम्ही आमचे कीर्तनच करायचे बस. ज्ञानोबराय तुकोबरायांचं भांडवल आम्हाला कमी नाही, आम्हाला फार मोठे ग्रंथ आहेत, आम्ही आमचं कीर्तन करत राहायचं. तिसरा बाण सोडला, तिसरा बाण परत आला. आता म्हटलं रामाचा क्रोध अनिवार्य झाला. त्यावेळेस पुन्हा नारद रामाजवळ येतात. नारद म्हणतात, रामा ध्याना सोडून गोष्टी, कसं केलं तरी वानरच आहे ते, त्याला काय कळतंय, माकडचे असतात, झाला असेल त्याच्याकडून, चुकला असेल ना, ध्याना सोडून. हे विश्वामित्राला सांगितलं. विश्वामित्राने रामाला सांगितलं, म्हणले रामा जाऊ द्या, द्या म्हणले सोडून. एवढा मोठा श्वास टाकला रामाने, गुरुचं वचन पूर्ण झालं आणि माझा भक्तही आज वाचल्या गेला, याचा आनंद झाला. दुसऱ्या दिवशी दरबार भरला आणि दरबारामध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली, नाम श्रेष्ठ का नामी श्रेष्ठ. त्यावेळेस वशिष्ठ म्हणतात, कालच उत्तर मिळालं तुमचं, कालच तुम्हाला उत्तर मिळालं विश्वामित्रा. कोणतं उत्तर मिळालंय? अरे एका बाजूला नामी आहे आणि एका बाजूला नाम आहे. नामीचा बाण नामावरती चाल करू शकत नाही, ही नामाची ताकद आहे. ही काय आहे? नामाची ताकद आहे. एक बाणी आहे. राम असताना रामाच्या बाणाने नाम घेणाऱ्या हनुमंताच्या अंगाला स्पर्श करू शकला नाही तो बाण. याचा अनुभव सावता महाराज आदी करून साधू संतांनी घेतला. आणि तुम्हाला आम्हाला कलियुगामध्ये कमी आयुष्यामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेण्याचं साधन त्यांनी आम्हाला तुका म्हणे सोपे आहे. सर्वापेक्षा सोपं साधं सुलभ आणि गोमट साधन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही काहीच करू नका, तुमच्या पाठीमागची भीती नाहीशी होईल. अशी कोणती भीती हो आमच्या पाठीमाग? जीवाच्या पाठीमाग अशी कोणती मोठी भीती आहे? ती भीती जर कोणती असेल तर ती भीती आहे काळाची. कारण त्याची उडी कधी पडेल सांगता येत. काळाची उडी पडेल जेव्हा कधी त्याची उडील पडेल सांगता येईल. आल्याच्या नंतर ते थांबत नाही, ते बदली माणूस नेत नाही, त्याच्याकडे वशिला चालत. घडी घडी काळ वाटाण्याची अर्धा तास आहे महाराजाचं ना. बरोबर 10 वाजले की नाही? 8:30ला सुरू झालं आपलं. 8:30 ते 10:30 अजून किती आहे? अर्धा तास अवकाश आहे. काही चिंता करायचं कारण नाही. घडी घडी काठ
काळ वाट पाहतो आणि कधी उडी घालेल याचा पत्ता नाही. आल्याच्या नंतर थांबत नाही, वशीला चालत नाही, बदली माणूस नेत नाही. तुम्ही त्याच्यासमोर किती चॅप्टरपणा करण्याचा प्रयत्न करा, तो तुमच्यापेक्षा चॅप्टर वैकुंठवासी विनोदाचार्य म्हणून ज्यांचं नाव गाजलं होतं त्यांना विनोदाचार्य शोभत होतं. आता शोभत नाही तरी टाकतात, तो भाग वेगळा आहे. त्यांना शोभत होतं. दादांनी आयुष्यामध्ये कधी श्लोक म्हटला नाही, इंगळे महाराजांनी श्लोक कधी म्हणले नाही, पण एका सिद्धांताला 11 15 दृष्टांत प्रमाण त्या ठिकाणी देत होते, प्रमाणासहित दृष्टांत देत होते. त्यांनी सांगितलं होतं एक दिवस, ते म्हणले एक जणाकडे काळा आला आणि त्यांनी सांगितलं कोण आहे रे तो? म्हणले मी काळ आहे. कशाला? तुझं आयुष्य संपलंय, तुला न्यायला आलो. म्हणले तुला न्यायला? ते म्हणले वा वा, काळ महाराज आज नाही उद्या ना परवा कधीतरी जायचंच आहे. हा मृत्यूलोक आहे, मृत्यूलोकात कोणाला राहता येत आहे? इथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. आम्ही तर सामान्य जीवच आहे, आम्ही तर तुमचं खाद्यच आहेत, तुम्ही आम्हाला घेऊन जाणारच आहेत. पण सांगा आता तुम्ही मला एकदा तिथं नेऊन सोडून दिल्याच्या नंतर तुमची माझी भेट कधी होईल का? ते म्हणले नाही, योगायोग आलाय, आज तुम्ही आमचे पाहुणे आहेत. म्हणले एक करा, थोडंसं काहीतरी आधी रात्री ते मला करू द्या. ते म्हणे काय? म्हणले जेवण करतो जेवण. काळ महाराज तुम्हाला आवडतं काय? ते म्हणले आम्हाला पुडाच्या वड्या आवडत्या. इकडे डोंगरातले चला जाई का नाही, हे त्यांच्या मिशा फिशा अजून ताईट त्याच्यामुळेच ते हे जे जुने लोक आहेत ना, कोट्या सप्त्यात गेले की पुडाच्या वड्याशिवाय काही मिळच नव्हतं. मजा होती खायची, आहे का नाही भास्कर महाराज? असला छान स्वयंपाक केला म्हणतात त्याने. काय केलं सांगू का? लाडू करंज्या, शंकरपाळे, घ्या म्हणते, लोणचं वगैरे हे पदार्थ केले. काळाला वाटलं जाऊ द्या. काळ जेवलं ना, आणि त्या जेवणाच्या एखाद्या पदार्थामध्ये काय गुंगीचं औषध टाकलं काय करू द्याने झोपीचं. काळ जेवला जे झोपला म्हणता, ती फायलीची पिशवी पाठीमागं होती. ही काळ झोपी गेल्याच्या नंतर याने पाहिले भरपूर झोपलंय. आता त्याने ती फाईल काढली आणि फाईलीवर पहिल्या नंबरला त्याचं कृष्ण महाराज नाव होतं. नाना त्या हुशार माणसाने चॅप्टरपणा केला. याने काय केलं, जे शेवटच्या पानावर जे नाव होतं का ते नाव खुडलं, तिथं आपलं नाव टाकलं आणि सुरुवातीच्या आपल्या नावाजवळ त्याचं नाव टाकलं. ते काळ झाला सावध. म्हणले चहा घेता का पुन्हा? म्हणले काही हरकत नाही, घेतो. चहा वाजला. काळ म्हणले आता चला. म्हणले चला, टाईम झाला तुमचा. अहो म्हणले तुम्ही काय झोपीत होते का हिवरवाडीला सप्त्याला गेलते? काय झालं नेमकं? झालं फाईल चांगली तपासून बघा कोणाचा नंबर आहे. काळ उठल्याबरोबर फाईल न पाहताना काळाने सांगितलं, म्हणले ते काय झालंय, आता ते फाईल पाहायची मला गरज नाही. नंबर म्हणले दुसऱ्याचाच होता, नंबर दुसऱ्याचा होता, पण तिथं तुमचं नाव आलं. पण वरून मला तार आली. म्हणले तार, पूर्वीची तार. आताचा फोन वरून कॉल आला. म्हणले की ज्याचं शेवटला सुरुवातीला नाव होतं ऐसे ना, त्याची भीती आपल्याला वाटली नाही पाहिजे. जायता असताना त्या काळाच्या काय म्हणतात माथ्यावरती पाय आम्ही द्यायचा आणि आमच्या जीवनातलं जे ग्राड गाडगा आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम, याला आम्हाला चुकवायचंय. हे जर चुकवायचं असेल तर महाराज म्हणतात आम्ही ते चुकवलंय. कशाने चुकवलं? आम्ही नामस्मरण केलंय. आणि एक नामस्मरणाची मस्ती आहे महाराज. काळच काय, पण ज्याचं नाव आहे त्याच्यावर सुद्धा दादागिरी करतात हे लोक. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली जन्म सावित्री सुडालेली. ताकद आहे का मोठ्या माणसाला असं बोलायची? पण कशामुळे बोलतात? मस्ती आहे, मस्ती. कोणी ज्ञानाच्या मस्तीमध्ये जीवन जगतात, कोणी कलेच्या मस्तीमध्ये जगतात. म्हणून असं पक्वाजाने त्यांच्या मस्तीत जीवन जगायचं. दोघं आले ना तुम्ही? आमच्या काळातलं सांगतो. हे भागवताचार्य, रामायणाचार्य, डॉक्टर, हे कीर्तनकार हे फार नंतरच आहे. मी आज जुन्या लोकांना जरी विचारलं, अर्जुन मगाशीच एक जणाला विचारलं, यालाच विचारलं, म्हणलं बाबा मला ओळखलं का? तेव्हा आमच्या गावात तुम्ही पखवाज वाजायला नव्हते घेत. हां, आणि म्हणलं तुमच्या घरी जेवायला आलतो. म्हणलं बाबा मी जुना पखवाजा. आम्ही दोघं जर असलोत ना तर मग ठरवायचं आपण दोघंच आहे 7 दिवस. असे पखवाज वाजवायचे, असे पखवाज वाजवायचे. टाळकरी आणि कीर्तनकार खुश झाले पाहिजे. आपल्यापेक्षा लहान असेल त्याला सांभाळून घ्यायचं, आपल्यापेक्षा मोठा असेल त्याच्या पाठीमागं चालायचं. गायकाचं सुद्धा होतं,
आज कोण अर्जुन महाराज आहेत ना, तिकडूनच ठरवायचं त्याने आपण दोघं आहेत ना कोणती ठिवण टाकायची, कोणता राग गायचा, वाजवणार कसे आहेत त्या पद्धतीने रागाची ठिवण काढायची आणि अशी चाल गायची, अशी चाल गायची. अरे गावकरी खुश, टाळकरी वादकही खुश. आता पखवाच्या म्हणतो तिथं त्यांनी मला टाकलं होतं, आज पाहतो त्याच्याकडं. भाऊ गायक म्हणतो तिथं त्यांनी आडवं घातलं होतं, दीड मातल्या तीच चाल म्हणतो. आता हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई. लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम उत्तम, मनविता दास, मनविता दास. लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, मनविता दास, मनविता जय हो तुम्हारी सब. भाऊ या गावकऱ्याजवळ जास्त पैसा झालेला नसतो, लई कष्ट करावं लागतं त्यांना. किती दिवसापासून नाना तयारी चालू आहे तुमची? 4 महिन्यापासून, कमीत 4 महिन्यापासून एक रुपया. आणि मला आत्मविश्वास आहे एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये हिवरवाडीतील एकही भक्त वर्गणी न देणारा सापडणार नाही. काला झाल्याच्या नंतर एकही सापडणार नाही. उलट उद्यापासून महाराज भांडणं लागणार आहेत गावात. तुम्हाला माहित नाही झालं का? नाही, एवढे भांडणं लागणार आहेत, एवढे भांडणं लागणार आहेत. त्यांनी 5,000 दिले, मी 11,000 देणार आहे. विठाला विठाला हे भांडण लागायलाच पाहिजे गावात, हे की नाही? बघा ना, बघा थोड्या दिवसात किती छान कंपाऊंड केलंय तुम्ही. कंपाऊंड केलंय, झाडं लावलेत, फरशी झाली, कलर झाला, फॅन झाले, लाईट झाली, तिकडची रूम झाली. हे कशाने होते हो? हां, हे करायचं आहे. इकडं जर नाही दिलं तर राजदंड होत असतो. चोर त्या ठिकाणी देत असतो, चोरी तरी होते, राजदंड होतो, नाही तर शेवटी दवाखान्यात तरी आपल्याला घालावे लागतात. म्हणून या दवाखान्यात जाऊ नये, चोरी होऊ नये आणि राजदंड होऊ नये, त्याकरता आपल्या घरातली लक्ष्मी सात्विक बनावी, ती टिकावी असं वाटत असेल तर या सप्ताहाकरता मोकळ्या अंतकरणाने सहकार्य करून परिसरामध्ये नंबर 1चा सप्ताह हिवरवाडीचा गाजला गेला पाहिजे, या पद्धतीने सहकार्य करा. विठाला विठाला नामीपेक्षा नाम श्रेष्ठ आहे. त्या नामाचा अनुभव घेतला आणि महाराज म्हणतात कशाला भेटत, कोण आहे तो, काही करू शकत नाही. आम्ही त्याला सोटे मारले म्हणतात. सोटे पूर्वीच्या काळात राहायचे ते सोट, ते पोळ्याला करायचे बा, त्याला कडाका म्हणायचे, कोणी सोट म्हणायचे. त्या पत्राच्या हातात सोट असतो, असं टाकलं की काडकन वाजतो सोट. तसा सोटा नामाचे बळे न भिवो सर्वथा. नामाच्या बळाने, तसं सत्ता बळ आहे, कलेचं बळ आहे, गुणाचं बळ आहे, हा ज्ञानाचं बळ आहे, हे सगळे बळ आहेत. पण हे सगळे बळ नामाच्या बळापुढे शून्य आहे, शून्य आहे, 0 आहे. म्हणून गायक मोठं व्हायचं आपल्याला, वादक मोठं व्हायचं आहे, कीर्तनकार मोठं व्हायचं आहे. पण किमान मुळे बाबा 20 मिनटं तरी आम्ही लोकांनी साधना केली पाहिजे. 20 मिनटं तरी आम्ही साधना केली पाहिजे, आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. या गोष्टीने ते सकाळी उठलं ना, आंघोळ केली की आज कुठे आहे, सकाळी कुठं, दुपारा कुठं, संध्याकाळी कुठं नाही. विष्णू सहस्त्रनाम म्हणा, काकडा म्हणा, लोकांकरता नाही करायचं, आपले अंतकरण शुची होते. गाथा जर तुम्ही मंडळी वाचत राहिले आणि चालता चालता किती मोठ्या महाराजांनी किती अवघड अभंग घेऊ द्या, पण तुमच्या कानावरून डोळ्या खालून जर गेलेला असेल, सहज पद्धतीने तुम्ही तिथे प्रमाण म्हणू शकता. ही ताकद निर्माण होते. आणि म्हणून साधना केली पाहिजे, नामस्मरण त्या ठिकाणी
शक्तिशाली आहे. नाम साधनेच्या बळावरती काय नो हे केले, एका चित्तिता विठ्ठले सर्व साधनाचे सार. भवसिंधू तरे फार, नामेची तारिले कोट्यान्नय कोटी, नामेची वैकुंठी बैसविले. महाराज म्हणतात अजामेळ पापराशी, नामे नेला वैकुंठाशी. नाम तारक हे थोर, शरणागता वज्र पंजर. नाम साराचे ही सार, भवसिंधू तरी पार. नाम तेची परब्रह्म, जप यज्ञ तो परम. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शकी किती प्रमाण सांगू. स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म. नाम परब्रह्म वेदार्थे, वेदार्थाचं सार नामस्मरण आहे. म्हणून सावता महाराज म्हणतात नामाचे बळे न भिवू सर्वथा. काय केलं, कळी काळाच्या माथा सोटे मार, कळी काळाच्या माता सोटे मार, कळी काळाच्या माता सोटे मार. नामाची या बळे न भिवू सर्वथा. नामाची या बळे न भिवू सर्वथा. सावता महाराज म्हणतात काळाला सुद्धा भिण्याची ताकद नाही, देव सुद्धा वळवळ करू शकत नाही. होय भक्ती केला ताकद नव्हती. गोपाळाने म्हणावं हे कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी. हो नको येऊ आमच्या समोर, आम्हा नको आम्हा सवे गोपाळ येऊ वडाळा तुझ्या गाई. गोपिकेने म्हणावं कृष्णा हो तिथून येऊ नको आमच्या. कशाची ताकद आहे, फक्त नामाची ताकद आहे. अशा नामाच्या बळाने महाराज म्हणतात कळी काळाच्या माथा सोटे मारू. अजून काय करणार महाराज सांगितलं, तो वैकुंठातला देव आहे, वैकुंठातला देव आहे तो. तो आम्ही इथं कीर्तनात आणू. हो महाराज गप्पा मारता का सावता महाराज, वैकुंठातला देव तुम्हाला माहित आहे का त्याचं स्वरूप काय. हा त्याला परब्रह्म, त्याला ब्रह्म म्हणतात. त्याला स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, आश्रय नाश नाही, स्वभाव नाश नाही, परदा नाश नाही, त्रिकालाबाधित, देश परिचिन्न, वस्तू परिचिन्न, काल परिचिन्न, दृष्टी अगोचर, दृष्टीच्या पलीकडे असलेले ते सावयव ब्रह्म आहे. आणि ते वैकुंठात त्याला कसं आणू शकता तुम्ही. महाराज म्हणतात तुम्ही काय आम्हाला काय चिल्लर समजलं का. काय म्हणतात सावता महाराज म्हणतात आम्हाला चिल्लर समजलं का. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर.
बंद करा. आम्हाला नका सांगू ते स्वगतन सजातीयन विजातीयन आश्रयन स्वभावन हे आम्हाला काही सर्वजीवन सरपण हे आम्हाला तसलं काही सांगू नका म्हणले. असल तुमचं निर्गुण निराकार परब्रह्म, पण आमच्याकडे नामाची साधना आहे. या नामाच्या साधनेने आम्ही त्याला वराह बनवलं, त्याला मच्छे बनवलं, कच्चे बनवलं. आज येणार नाही का पंढरपूरमध्ये? का येणार नाही? आणला आणि याला रूपा बळे करुणी करे हरिदासी, करुणी करे हरिदासी, करुणी करे हरिदासी, रूपा बळे करुणी करे हरिदासी, हो हो पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला. निज प्रेम भक्ता घ्या घ्या ऐसे म्हणतसे आला. ठीक आहे महाराज, आणला असेल ओढून ताडून तुम्ही तुमच्या नामाच्या बळाने आणला असेल, पण आता तो विटेवर उभा राहिलाय ना. विटेवर उभा राहिला. विटेवर उभा राहिल्याच्या नंतर तो खाली कसा उतरू शकतो? सावता महाराज म्हणतात ती सुद्धा ताकद आमच्यात आहे. आणि सांगितलं नामदेव महाराजाला, चला म्हणजे वाळवंटात कीर्तन करायचं. आणि वाळवंटात नामदेव महाराजांचं कीर्तन, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सगळे सगळे सगळे, जनाबाई, चोखोबा महाराज, मुक्ताबाई, सगळे उभा राहिलेले. काय वाळवंट गच्च भरलं म्हणता, गच्च भरलं, कंच भरलं. नामदेव कीर्तन करी पुढे. आता उशीर होईल आपल्याला. पुढे देव नाचे पांडुरंग. आणि काय नामदेव महाराजांनी गोड चिंतन सुरू केलं म्हणता. नामदेव महाराज सगळ्याला सांगतात हात वर करा. नामदेव महाराज सांगतात झोपा नाही आल्या, हात वर करता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल, पांडुरंग माय बापा, पांडुरंग माय बापा, पांडुरंग माय बापा, कीर्तन सुरू झालं. जे कीर्तनाला रंग भरला म्हणता. अरे बिघडलं ना तो विटेवरचा बुवा. धाडकन विटेवरून खाली उडी टाकली, वाळवंटामध्ये आलं. आणि जे भागडा डान्स सुरू, काय डान्स निघाली ते, काय विचित्र काम झालंय. चला आपला वेळ काय, ज्ञानेश्वर माऊली सगळं सोबत घेतो मी, हा चिंता करू नका. नाचायला लागलं ना, नाचताना बरं कमी चांगलं आलं होतं बरं का. ते काही घेऊन आलं, घेतल्यावर माणसं बिघडतात. मी की नाही, त्यांना 12चं लग्न 4 वाजले तरी कळत नाही. थोडासा बदल करा दादा, तुमच्या आशीर्वादाने. तुमच्या गावात आलो त्यावेळेस माझ्या अंगाला मला कपडा घालायला नव्हता. तुम्ही साक्षीदार आहे त्याचे. कपडे घालायला नव्हते. या लोकांना जर घरी घेऊन जावं वाटायचं, मला पण खाऊ घालायला, खिचडी खाऊ घालायला सुद्धा माझ्याकडे काही नव्हतं. याचे साक्षीदार तुम्ही आहेत. आज 3-4 मोटरसायकल आहेत, 18 लाखाची गाडी आहे, 59 लाख रुपयाचं मंदिर झालं आहे, RCC झालं आहे, एवढं मोठं वैभव तयार झालं आहे. दोन्ही मुलं माझे डॉक्टर आहेत. एक आता MD होऊन PhD करतो आहे, दुसरा BMS आहे. सुनबाईसुद्धा माझी डॉक्टर आहे, ती सिग्मा हॉस्पिटलला आहे संभाजीनगरला. एवढं वैभव असताना फक्त 2 गाड्या घेऊन गेलो. दादा 20-20 लाख रुपये हुंडा देऊन लग्न करून दिलं असतं कोणीतरी. 2 गाड्या घेऊन गेलो आणि मुलगी घेऊन आलो. आज ती माझी लक्ष्मी आहे. डॉक्टर असून 4 वाजता उठून सडा सारवण रांगोळी करून
देवाची पूजा केल्याशिवाय दवाखान्यात ड्युटीला जात नाही. नुसती गोरीन भोरीन पैशावाले लोक कशाला पाहता. थोडं सावध व्हा. डीजे वाजवल्याने आपल्या आयुष्याचं कल्याण होणार नाही. दारू पिऊन नाचल्याने अरे आपले संसार बर्बाद होऊ लागले. का आपल्याला तिथपर्यंत जाण्याची वेळ आली आज? त्याचं कारण काय आहे? तर केवळ आपण व्यसनी झालो. पत्ता, दारू, मटका या गोष्टी आपल्या घरामध्ये घुसल्या. त्याच्यामुळे आपल्या जीवनाची बर्बादी होऊ लागली. शिक्षणापासून आपण वंचित राहू लागलो. या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होऊ नये एवढीच एक हात जोडून विनंती आहे. देव आज नाचतोय. नाचता नाचता देवभान विवर्जित अवस्था त्याची झाली. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. कबीर महाराज होते. कबीर महाराज म्हणतात, हे देवा सावध होई देवा आईसे बोले कबीर. याचा अर्थ सावता महाराज म्हणतात, ही आमच्या ताकद आहे. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी आणि त्याचंच नाव घेऊन विठ्ठल गावोनी नाचू रंगी. पुन्हा काय करणार? काय नाही म्हणले. कृष्णा महाराजांनी सप्ताह सुरू केलाय. आता कार्तिक महिन्यामध्ये येणारी दिवाळी ही सामाजिक दिवाळी आहे. पण खरी आमची ही 7 दिवस दिवाळी म्हणून आम्ही सण साजरा करू. सुखाचा सोहळा करून दिवाळी. ही दिवाळी आपली खरी. काय फटाके वाजायचे तर आजच वाजायचे. महाराजाला चहा प्यायला घरी नेलं की फटाके वाजायचे. कोणी नाश्त्याला नेलं की फटाके वाजायचे. महिला मंडळीने रांगोळ्या काढायच्या, सारवण घालायचं, सडा टाकायचा, निरंजनी करायची, त्यांना ओवाळायचं. ही आपली खरी दिवाळी आहे. आपण दिवाळीला भावाला ओवाळतो. पण रोडला जर जमीन असली आणि ती जमीन जर गेली आणि पैसे लय मोठे आलो तर त्याचे किती बहिणीचे किती भावार केसेस मला विचारून घ्या. ती दिवाळी संपणारी आहे. 14,000 लोकांनी बहिणींनी भावावरती, आमचे संभाजीनगर ते सोलापूर 14,000 बहिणींनी भावावरती केसेस केल्यात. कशा करता? रोडच्या पैशा करता. ती दिवाळी नाही. हे तुमचे भाऊ आहेत. आता हे उभा राहिलेले आहेत ना, हे सगळे तुमचे भाऊ आहेत. हे सगळे तुमचे भाऊ आहेत. मोठा असेल एखादा आपल्या वडिलाप्रमाणे, एखादा लहान महाराज असेल तो आपल्या लेकराप्रमाणे. यांचं स्वागत करा आणि 7 दिवस पर्यंत प्रत्येकाने आपापला रस्ता, ज्याच्या घरी कोणी नसल आपल्या दारातला केर त्याच्या दारात नेऊन टाका. नाही असं नका करू. एखाद्याच्या घरी कोणी नसेल तर स्वच्छ करा. प्रत्येक गल्ली आपली, हा रोड आहे ना, येणारे जाणारे लोकांनी विचार केला पाहिजे. अरे मंदिरापासून टेलपर्यंत प्रत्येकाच्या दारात रांगोळ्या, सडा. पाऊस असल्यावर द्या सोडू, पण पाऊस उघडल्याच्या नंतर एवढा आनंद साजरा करा. एवढा आनंद, जो आनंद तुम्हाला वर्षात मिळणार नाही तो आनंद या 7 दिवसात तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात, सुखाचा सोहळा करोनी दिवाळी. आम्ही सुखाचा सोहळा करणार आहे, दिवाळी करणार आहेत. कशी ती? जो विश्वाचा मालक जगत नियंता भगवान परमात्मा आहे. प्रेमे वनमाळी चित्ती धरू, त्याला आमच्या चित्तामध्ये ठेवणार आहेत. त्याचंच नामस्मरण करणार आहेत. आम्ही केलं आणि त्या दिवाळीचा आनंद मी भोगला. म्हणून तुम्हाला सुद्धा आम्ही सांगतो, सावता मने तुम्ही ऐसा मार्गध. सावता मने तुम्ही ऐसा मार्गध. भक्ती सावता मने ऐसा भक्ती मार्ग. सावता ऐसा भक्ती मार्ग. भक्ती द्वार ओळंगती.
नामाचे बळे न भिवू सर्वथा, कळी काळाच्या माथा सोटे मारू. आज बरोबर वाजले साड्या का जास्त झालं? नाही, बरोबर बरोबर झालं. भगवान आज सावता महाराज ऐका, माझ्याकडे 2 मिनटं लक्ष द्या. आता ऐका ऐका ऐका. सावता महाराज भगवंताच्या नामाचं स्मरण, नामाचं महत्त्व सांगतात. आणि नुसतं सांगतात नाही, आधी केले मग सांगितले. तुका म्हणे आलो, तुका म्हणे काय म्हणतात, चाखोनी सांगे मज अनुभव आहे. अनुभवी आले अंगा ते जगा. संतांनी दिलेला जो माल आहे, वैष्णवाचा माल खरा थोरा थोरा वस्तूशी. म्हणून काही जरी आपल्या जीवनामध्ये नाही झालं बरं का, विनाकारण आपल्या जिभेच्या खराट्याने दुसऱ्याचे गटार करण्यापेक्षा उरलेल्या वेळामध्ये आपण नामस्मरण करत जावं. उरलेलं आयुष्य नामस्मरणामध्ये घालवा आणि नैतिक मूल्याचं मिळालेलं मानवी जीवन, मानवी जीवनाची सार्थकता करून घ्या. कोणी कोणाची सासू नाही, इकडे बोलू नका. चहा आला म्हणून बोलायला लागल्या काय चष्मेवाल्या? मी काय सांगतोय, कोणी कोणाची सासू नाही, कोणी कोणाची सून नाही बरं का. मागं नका बघू ना. कोणी कोणाची सासू नाही, कोणी कोणाची सून नाही. एकमेकाच्या संभाळी घातले आपल्याला. आज आहे उद्या नाही. म्हणून सासूने सासूचा पगडा करू नका, सुन्याने सुनेचा हात दाखवू नका आणि घरामध्ये विनाकारण वाईट परिस्थिती निर्माण करून घेऊ नका. कोणी कोणाचा नवरा नाही, कोणी कोणाची बायको नाही. नवऱ्याने म्हणावं ही माझी लक्ष्मी आहे, पतीने बायकोने म्हणावं हा माझा देव आहे. असं जीवन जगा. चटणी भाकरी खाल्ली तरी त्याचं रक्त बनतं आणि संघर्ष करून तुम्ही पक्वांना जरी खाल्ले तरी त्याचं विष बनतं, विष बनतं. सुखी जीवन जगण्याकरता जगाच्या पाठीवर एकही असं पुस्तक निघालं नाही की त्या पुस्तकात लेख आला की सुखी जीवन जगण्याकरता 10 लाखाचा बंगला पाहिजे, दारात 2 व्हीलर पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे, 50 एकर जमीन पाहिजे, मोठी नोकरी पाहिजे, 5-50 लाख रुपये बँक बॅलन्स पाहिजे, मग माणूस सुखी होता. असं पुस्तक आलंय का एखादं? असं पुस्तक आलं नाही, येणार सुद्धा नाही. ज्या घरामध्ये सुसंस्कार नांदतात आणि सुविचार नांदतात तिथली माणसं चटणी भाकरी खाऊन जीवन सुखी जगतात. म्हणून हात जोडून विनंती आहे, आपलं एक लेकरू त्यांनी जी परिस्थिती भोगली ती त्यांच्या आयुष्यात त्यांच्या लेकरावर आली, त्यांच्यावर आता कधीच येणार नाही. पण एवढी परिस्थिती भोगून गावाकरता परमार्थ जगवण्याकरता, गावातला परमार्थ जगवण्याकरता ज्यांनी आपली मेहनत केली, असं लेकरू, असे महाराज आपल्याला तुम्हाला पुन्हा भेटणार नाही. आपल्या डोळ्याने पाहत जाऊ नका. नाही तर काय म्हणते काय नाही त्यांनी का मग आमच्या रानात असं केलं, रानातलं इकडं काढी जाऊ नये. ते घरी नाही का मग तिकडे सरपंच त्याने तिकडूनच नेलतं, कोणी नेलतं काय. निगेटिव्ह विचारच कुठून येतात लोकाला, पॉझिटिव्ह विचार नाही. 4 दाराचे 1 दार होईल असे सांगणारे माणसं जन्माला येणार, पण एका दाराचं 4 दारं कशी होतील हे गल्ली तुला माहीत झालं का? तुला माहीत झालं का? अरे ते बिघडे ना काम. त्याच्यापेक्षा 1 माळ जप जास्त कर ना भाऊ. चांगलं राहा.